गावाकडे शिफ्ट झाल्यापासून मी खूप आळशी झाली आहे, कारण व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर येत नाहीत. तर इथं मम्मीनी सकाळी सकाळी गुळदाची जिलेबी घातली, कारण सर्वांना खायची होती. आणि इकडं आम्ही आलो गोरक्षनाथ मंदिरामध्ये दर्शनाला. माहेरी किती दिवस राहिलं ना तरी म्हणजे कुठं फिरणं होत नाही, तर म्हटलं कमीत कमी दर्शन तरी घेऊ मंदिरामध्ये. आणि इकडे ना दीदी निघाली, दीदी म्हणजे काकांची मुलगी, जेवण झाल्यावर ती निघाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आले इकडं काकांकडं. इथं मस्त भावाला ओवाळून घेतलं, काकांना पण ओवाळलं आणि आमचं मस्त भाऊबीज सेलिब्रेशन झालं. त्यानंतर इथं छोट्या बहीण भावाचं पण औक्षण करणं चालू आहे. रुही तिच्या दादाला ओवाळत होती आणि छान असं ओवाळलं. त्यानंतर अहोंसोबत मी निघाले कोपरगावला आणि दुपारून आल्यानंतर आहे ना दुसऱ्या दिवशी आलो रांजणगावला आणि लगेच संगमनेरला गेलो, कारण माझ्या दातांची ट्रीटमेंट चालू आहे. तिथं आहे ना फ्रीज बघितलं मग कारण मला घ्यायचं आहे फ्रीज. तर कुठल्या कंपनीचं फ्रीज घेऊ ना हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. मी तर बघितलं, पण तुम्ही पण सांगा. तर चला इथं फ्रीज बघितला आम्ही आणि छान अशी थोडीशी शॉपिंग केली. त्यानंतर आहे ना म्हटलं चला थोडंसं फोटो पण काढू. तर छान छान असे फोटो काढले आणि रुई बघा किती छान अशी म्हणजे फोटो काढायला उभी राहती. चला मिनी ब्लॉग इथेच एंड करते. आवडला